प्रचंड संधी आहेत। विद्यार्थ्यांनी आपला कम्फर्ट झोन सोडायला हवा। स्वतःला ओळखून गरजेप्रमाणे कौशल्य वाढवायला हवं। संवाद कौशल्य वाढवणे ही काळाची गरज आहे। स्वतःत हे बदल केले तर नोकरी तुम्हाला शोधत येईल। जी संधी चालून आली आहे त्यावर विचार करा, योग्य निर्णय घ्या आणि संधीचे सोने करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी केले। आमदार अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून गोविंदराव फाउंडेशनच्या वतीने येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित पदवीधर रोजगार मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। अध्यक्षस्थानी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी होते। मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, प्रदेश काँग्रेसचे महासचिव जियाभाई पटेल, भंडारा जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर, लाखांदूर काउबासचे सभापती सुरेश ब्राह्मणकर, काँग्रेसचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हा महासचिव मनोज बागडे, काँग्रेसचे मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, काँग्रेसचे जिल्हा महासचिव अभिजित वंजारी, जॉर्ज कनेक्ट रघुराम गायकवाड देखील उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पदवीधर रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी म्हणाले, कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची अनेक क्षेत्रात आवश्यकता असते, मात्र कंपन्या योग्य व्यक्तींपर्यंत अथवा संबंधित व्यक्ती कंपन्यांपर्यंत पोहोचू शकत नाही। या दोघांमधला दुवा बनण्याचे कार्य पदवीधर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गोविंदराव वंजारी फाउंडेशन करत आहे। राज्यभरातील विविध नामांकित कंपन्या एकाच ठिकाणी आणून रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे। या संधीचा लाभ कसा घ्यायचा, निवड झाल्यानंतर ऑफर लेटर मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे उमेदवारांनी ठरवायचे आहे। आयुष्यातील संधी वेळोवेळी मिळत नाही, मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले। येणारा प्रत्येक विद्यार्थी हा कायम आता आमच्यासोबत जुळलेला असेल। ज्यांना नोकरी अथवा संधी या मेळाव्यात मिळणार नाही त्यांच्यासाठी यापुढे गोविंदराव फाउंडेशन प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले। उद्घाटन कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध कंपन्यांनी मुलाखती घेतल्या। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तेथेच नियुक्तीपत्र देण्यात आलं। पदवीधर रोजगार मेळाव्यात निर्मिती, ऑटोमोटिव्ह, IT, बँकिंग, सर्व्हिसेस आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील सुमारे 40 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। कंपनीच्या प्रतिनिधींनी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेत योग्य उमेदवाराची निवड केली। युवक युवतींना आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आलं। रोजगार मेळाव्यात आल्यानंतर नोकरी प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी गोविंदराव वंजारी फाउंडेशन प्रति कृतज्ञता